ही योजना बंद झाली आहे असं म्हणतात, पण सत्य वेगळंच आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की योजना बंद झाली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण चुकीच्या अफवेमुळे हजारो लोक स्वतःचा फायदा बंद करून बसले आहेत. आज मी तुम्हाला पुराव्यासह सांगणार आहे, योजना खरंच बंद झाली आहे का? की लोकांच्या एका चुकीमुळे पैसे येणे थांबलेत. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि तुमचं स्वागत करतो बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आपण सरकारी योजना आणि त्याबद्दलचे काही फॅक्ट्स या चॅनलवरती पाहत असतो. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बंद झाली आहे. अशी चर्चा गावोगावी व्हॉट्सअपवर आणि यूट्यूबवर फिरते. पण सत्य काय आहे? चला तर मुद्द्याद्वारे स्पष्ट करूया. योजना बंद झाली आहे अशी अफवा का पसरलेली आहे? तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घ्या, अफवा अचानक का पसरते? त्या पाठीमागं काही कारणं आहेत. काही लोकांना हप्ता वेळेवरती मिळत नाही आहे आणि लगेच ते म्हणतात योजना बंद झाली आहे. नवीन नियम लागू झालेले आहेत आणि लोकांना ती पूर्ण केलेली नाही आहेत. त्यामुळं लोकं म्हणतायत की योजना बंद झाली आहे. WhatsAppवर अर्धवट स्क्रीनशॉट किंवा अर्धवट माहिती योजना बंद झाली आहे, असे अर्धवट स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे ही योजना बंद झाली आहे अशी अफवा पसरत आहे. पण सत्य काय आहे? आता मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगतो. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बंद झालेली नाही आहे. आजही पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. फक्त फरक एवढाच आहे की आता ऑटोमॅटिक पैसे येत नाहीत. सरकारने काही नियम कडक केलेले आहेत. जे पूर्ण करतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आता पैसे बंद होण्याची 7 कारणे काय आहेत? शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नसेल, आज सगळ्यात मोठं कारण ई-के-वाय-सी ठरत आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाहीये, त्यांचा हप्ता थांबतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आधार आणि बँक लिंक. मित्रांनो, आधार नंबर बँकशी लिंक नसेल तर पैसे परत जातात. बँक खाते बंद किंवा खाते जुने असेल. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही खाते वापरले नसेल, तर तुमचे बँक खाते बंद होते. पण वापरात नाहीये बँक खातं, त्यामुळं पैसे अडकतात किंवा पैसे परत जातात. शेतकरी मित्रांनो, चौथा मुद्दा म्हणजे जमिनीची कागद अपडेट नाही आहेत. जमीन नावावर नाही आहे किंवा नोंद अपडेट नाही आहे. 5वा मुद्दा म्हणजे नावात स्पेलिंग मिस्टेक आहे. आधार कार्डवर वेगळं आणि बँक आणि पी-एम किसान या तिन्ही ठिकाणी नावं वेगळी. हे सुद्धा खूप मोठं कारण आहे. 6वा गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, अपात्र व्यक्तींचा अर्ज, नोकरी, पेन्शन, इन्कम टॅक्स भरणारे यांना ही योजना लागू नाहीये. आणि शेवटचा 7वा मुद्दा म्हणजे जुना मोबाईल नंबर, ओ-टी-पीच येत नाहीये आणि लोकं म्हणतात योजना बंद झाली आहे. लोकं स्वतःच कसा फायदा बंद करून घेतात हे बघा. इथे मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सरकार पैसे देत नाही असं नाहीये. पण लोकं म्हणतात आपल्याला काही करायचं नाहीये. आज प्रत्येक योजनेत थोडं अपडेट, थोडं प्रोसेस हे करावंच लागतं. जो अपडेट करत राहील त्याला पैशाचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. पैसे पुन्हा कसे सुरू होतील? आता या व्हिडिओमध्ये बघा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील पी-एम किसान योजनेचे पैसे सुरू करायचे असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. जर तुमचे पैसे बंद झाले असतील तर घाबरू नका. या ठिकाणी काही मी स्टेप्स सांगणार आहे. ते तुम्ही फॉलो करा आणि तुमचे पैसे पुन्हा खात्यात जमा करायला सुरुवात करा. यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, ई-के-वाय-सी पूर्ण करा. दुसरा मुद्दा म्हणजे आधार बँक लिंक तपासा. तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामसेवक किंवा सी-एस-सी सेंटरला भेट द्या. आणि चौथा मुद्दा म्हणजे जमिनीची नोंदणी तपासा. एकदा सगळं बरोबर केलं तर पुढचा हप्ता नक्कीच येतो. बातम्यांवर विश्वास ठेवू नका. कोणी म्हणत असेल योजना बंद झाली, त्यांना एकच प्रश्न विचारा. सरकारची नोटीस कुठे आहे? अफवांमुळे तुमचं नुकसान होऊ देऊ नका. मित्रांनो, योजना बंद झालेली नाहीये, पण दुर्लक्ष केल्यामुळे फायदा बंद होतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा हप्ता आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या माहितीसाठी आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.